नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी अनुभवी प्राध्यापक तुकाराम सोलापुरे लक्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या डिजिटल यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करत आहे. मित्रहो, बघत बघत ग्रुप बीची जाहिरात निघाली, त्याची परीक्षाही झाली. त्यानंतर ग्रुप सीची जाहिरात निघालेली आहे आणि त्याची परीक्षा आणखी अवघ्या 2 महिन्यांनी आलेली आहे, म्हणजेच 25 ऑक्टोबरला परीक्षा आहे. आता या परीक्षेच्या अनुषंगाने आपण आज जरी शून्य असाल तरी कोणत्या अँगलनं तयारी करू शकतो आणि अवघ्या 2 महिन्यामध्ये सुद्धा आपण ही प्रिलिमची परीक्षा पास होऊन पुढच्या 2 महिन्यामध्ये मुख्य परीक्षा देऊन अवघ्या 4 महिन्यामध्ये शासकीय नोकरी कशी प्राप्त करू शकतो, हे माझ्या 25 वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवातून मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. मित्रहो, आत्ताचे पुढचे 2 महिने आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही अगोदर किती वर्ष अभ्यास केलाय हे काही महत्त्वाचं नसतं, तर या 2 महिन्यामध्ये तुम्ही किती स्टँड घेता याला खूप महत्त्वाचं स्थान असतं. मग माझ्या अनुभवानुसार तुम्ही आज शून्य आहात किंवा पाठीमाग किती अभ्यास केलाय हे महत्त्वाचं नसून आत्तापासून तयारी जर केली तर ही परीक्षा सहज पास होऊ शकते, त्यासाठी मी मार्गदर्शन करत आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, सकाळी साधारणपणे 12 वाजेपर्यंत तुम्ही गृहीत धरा की पहाटे 6 वाजेपासून 12 वाजेपर्यंत एक 5 ते 6 तास अभ्यास करताय. तर या 5 ते 6 तासामध्ये बाजारातील ही ग्रुप सीची परीक्षा असल्यामुळे जे अधिकृतपणे 2 ठोकळे असतील, मग त्याच्यामध्ये एक स्टेट बोर्डचा ठोकळा असावा आणि दुसरा एक व्यावसायिक ठोकळा असावा. ह्याचं वाचन दर 10 दिवसाला एक या पद्धतीनं आलटून पालटून जर केलं तर या दोन्ही ठोकळ्यावर माझ्या मतानं 3-3 आवृत्त्या होऊ शकतात आणि 3-3 आवृत्त्या झाल्यानंतर आपली अतिशय चांगल्या पद्धतीनं तयारी होऊ शकते. त्यानंतर 12 ते 1 शून्य प्रहर आहे असं गृहीत धरलं. या पिरियडमध्ये तुम्ही जेवण करू शकता, त्याचबरोबर थोडीशी विश्रांती घेऊ शकता आणि 1 वाजल्यापासून 4:30 वाजेपर्यंत या 3.5 तासामध्ये तुम्ही 2 तास दररोज चालू घडामोडीचं वाचन करावं. यामध्ये अधिकृत बाजारातील देवा जाधवर असतील किंवा सिम्प्लिफाईड असेल, या 2 पुस्तकाचं आलटून पालटून दर 10 दिवसाला एक असं जर नियोजन केलं तर याच्यावरही तुमच्या 3-3 आवृत्त्या होऊ शकतात ह्या 60 दिवसामध्ये. त्यामुळे इथेही तुम्हाला चालू घडामोडीला चांगले मार्क पडू शकतात. त्यानंतर 2 तासाचं चालू घडामोडीचं वाचन झाल्यानंतर पुन्हा 1.5 तास गणित किंवा बुद्धिमत्ता. मग एक दिवस गणित सोडवा, एक दिवस बुद्धिमत्ता सोडवा. पण हे काय करायचं, गणित बुद्धिमत्ता सोडवताना एक्झाम ओरिएंटेड सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे नको ते टॉपिक करू नये. मागचे 2023, 2024 आणि 2025 ला PYQ बघा आणि त्या PYQ मध्ये कोणत्या घटकावर अधिकाधिक प्रश्न विचारले आहेत ते पाहून सोडवण्याचा प्रयत्न करा. माझ्या मतानं 30 टॉपिक होतात आणि दररोज एक टॉपिक जर तुम्ही केला गणित बुद्धिमत्तेचा तर इथून पुढे तुमच्या 2 आवृत्त्या पडू शकतात. हे झालं दुपारचं नियोजन. आणि रात्रीला काय करायचं आहे, संपूर्ण सिलेबसच्या 60 कन्सेप्ट तयार होतात, मी तयार केलेले आहेत. तुम्हाला जर त्या 60 कन्सेप्टचं किंवा ह्या 2 महिन्याचं टाइम टेबल हवा असेल तर तुम्ही मला माझा मोबाईल नंबर 9767867286 हा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही हाय म्हणून मेसेज पाठवा आणि MPSC ग्रुपचे असं म्हणा, तुम्हाला ती PDF त्या ठिकाणी पाठवली जाईल. 2 महिन्यामध्ये MPSCची तयारी कशी करावं याच्या संदर्भात ती PDF आहे आणि त्याचा फॉर्म्युला वापरून आमच्या अकॅडमीचे अनेक विद्यार्थी हे पूर्व परीक्षा पास होतात, मुख्य परीक्षा पास होतात. त्यामुळं संध्याकाळच्या पिरियडमध्ये काय करायचं आहे, रात्री शक्यतो 7 ते 11 किंवा 8 ते 11 या वेळेमध्ये काय करायचं आहे, संपूर्ण सिलेबसच्या 60 कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट हे करायच्या आणि त्यानुसार रेफरन्स बुक जे आहेत, मग इकॉनॉमिक्ससाठी रंजन कोळंबे सरांचा असेल, भूगोलाला AB सौदी सरांचा असेल, असे जे काही 6 घटक आहेत त्या 6 घटकाची रेफरन्स बुक त्या ठिकाणी काढून काय करायचं आहे, या कन्सेप्टपैकी 2च कन्सेप्ट दररोज करायचे आहेत. म्हणजे ऑलरेडी आपलं ठोकळ्याच्या माध्यमातून सकाळी त्याचं वाचन झालेलं असतंच, परंतु ह्या रेफरन्स बुक मधील दररोज 2 कन्सेप्ट केल्या तर या 60 कन्सेप्ट एका महिन्यामध्ये होऊ शकतात आणि 2 महिन्यामध्ये या जवळजवळ 2 वेळा रिव्हिजन होऊ शकतात. म्हणजे लक्षात ठेवा, सकाळी तुम्ही ठोकळ्यांचं वाचन केल्यामुळे 3 रिव्हिजन प्रत्येक ठोकळ्यावर झाले, म्हणजे 6 रिव्हिजन झाल्या. दुपारी तुम्ही चालू घडामोडी वाचत असता, गणित बुद्धिमत्ता करत असता आणि संध्याकाळी ह्या ज्या 60 कन्सेप्ट आहेत त्या 30 दिवसाला 1 वेळा केल्यामुळे त्याची तुमची 2 वेळावरती होऊ शकते. त्यामुळे येणारी प्रिलिमचा तुमचा स्कोअर 60+ हमखास होऊ शकतो. त्यामुळं आत्तापासून जर नियोजन करा, कारण का आपल्याला जर कळत असेल की येणारी प्रिलिम परीक्षा ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे, कारण मुख्य परीक्षा म्हणतात ना, पूर्व परीक्षा नॉलेजची असते आणि मुख्य परीक्षा हातातली असते. त्यामुळं काय करायचं आहे, पूर्व परीक्षा थोडं सिरियस घेणं गरजेचं आहे. मुख्य परीक्षेला पुन्हा तुम्हाला 2 महिन्याचा कालखंड मिळणार आहे. मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने असाच एक व्हिडिओ येणार आहे. त्यामुळं ह्या प्रिलिमच्या अनुषंगानं सकाळचे सत्र, दुपारचे सत्र आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये काय करावं हे माझ्या प्रदीर्घ अनुभवातून मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्हाला जर त्या 60 कन्सेप्ट किंवा 2 महिन्याचं टाइम टेबल पाहिजे असेल तर मला हाय म्हणून मेसेज व्हॉट्सअपवर पाठवा, तुम्हाला ते PDF त्या ठिकाणी पाठवण्यात येईल. व्हिडिओ जर आवडला असेल आणि आणखी अशाच काही अपडेट पाहिजे असतील तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या जवळच्या मित्रांना त्या ठिकाणी पाठवण्याचा प्रयत्न करून सबस्क्राईब